पतीच्या मृत्यूनंतर संपत्ती आणि प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या सासूची चक्क सुनेनं सुपारी देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूर शहरात घडली। या प्रकरणी अजनी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत महिलेसह तिच्या 2 चुलत भावांना अटक केली। सुनीता राऊत वय वर्ष 54 असं मृत महिलेचं नाव आहे, तर वैशाली राऊत वय वर्ष 32 असं आरोपी सुनेचं नाव आहे। तिच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्याच दिवशी तडकाफडकी तिनं सासूवर अंत्यसंस्कार देखील केले। मात्र सासू आणि सुनेत वाद झाला आणि या वादातूनच काहीतरी विपरीत घडले अशी कुजबूज शेजाऱ्यांमध्ये सुरू होती। काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली। पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संपूर्ण हत्याकांडाचा छडा लावला। दरम्यान आमच्या घरी रात्री 2 मामा आले होते, त्यांनी माझ्या आजीचा गळा दाबला अशी माहिती आरोपी वैशाली हिच्या 5 वर्षीय मुलीनं पोलिसांना दिली। यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता आपणच सुनीता यांची हत्या केली अशी कबुली त्यांनी दिली। मृत सुनीता या वैशालीच्या चरित्र्यावर संशय घेत होत्या। तसेच सासूचा काठा काढला तर पूर्ण संपत्ती आपली होईल या विचारातून वैशालीनं हत्या केली। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वैशाली तसेच तिचा भाऊ श्रीकांत हिवसे आणि प्रकाश हिवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे। वैशालीच्या दोन्हीही चुलत भाऊ मध्य प्रदेशातील पांढुर्णा जवळील पांढरागोडी येथील राहणारे आहेत।